नमस्कार. आत्तापर्यंतची स्टोरी अशी आहे आपली की मेंडलचे लॉज डिस्कवर झाले. मेंडलनी ते प्रपोज केले, पण ते बरेच वर्ष ॲक्सेप्ट झाले नाही, ते रिजेक्ट राहिले. आणि नंतर जेव्हा मायक्रोस्कोप डिस्कवर झाला तेव्हा बाकीचे सायंटिस्ट त्यांना पण सिमिलर रिझल्ट्स मिळाले आणि नंतर ते व्हॅलिडेट झालं की मेंडल्स लॉज ते आहेत, बरोबर आहेत आणि ते दिसतात आपल्याला प्लांट्समध्ये आणि ॲनिमल्समध्ये सुद्धा. नंतर क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स सटन अँड बॉवरीनी जेव्हा प्रपोज केलं तेव्हा क्रोमोझोम्स माहिती झाले होते, तर ते पण मेंडल्स लॉजना सपोर्ट करत होते. इव्हेंच्युअली लोकांना सायंटिस्टना दिसून आलं की जसे ते एक्सपेरिमेंट्स करत गेले त्यांना दिसून आलं की सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते मेंडल्स लॉ फॉलो करत नाहीत, किंवा कुठल्या कुठल्या एक्झाम्पल्समध्ये मेंडल्स लॉज डिवेट होतात. त्याला निओ मेंडलिझम नाव दिलं आणि याच्याखाली आपण इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, मल्टिपल अलील्स आणि प्लिओट्रॉपिझम असे एक्झाम्पल्स तुम्हाला 12वीत तुम्ही स्टडी केलं आहे, पण या व्यतिरिक्त सुद्धा काही एक्झाम्पल्स आहेत. हे डिव्हिएशन झाल्यानंतर आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर पाहिलं, एक्स आणि वाय क्रोमोझोमचं स्ट्रक्चर स्पेसिफिकली, त्याच्यात नॉन होमोलॉगस पार्ट कुठला आहे, होमोलॉगस पार्ट कुठला आहे. कारण टी.एच. मॉर्गन नावाच्या सायंटिस्टनी ड्रोसोफिलामध्ये जेव्हा स्टडी सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की काही जे कॅरेक्टर्स आहेत ते डायरेक्टली पेरेंट टू ऑफस्प्रिंग जातात, त्यांच्यामध्ये व्हेरिएशन होत नाही. आणि हे व्हेरिएशन का होत नाही आहे? कारण त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन होत नाही आहे. रिकॉम्बिनेशन का नाही होते? कारण क्रॉसिंग ओव्हर होत नाही आहे. आणि क्रॉसिंग ओव्हर का होत नाही आहे? कारण ते जे जीन्स आहेत ते खूप जवळ आहेत. तर हे लिंक्ड, त्यांनी त्याला लिंक्ड असं नाव दिलं की ते जीन्स आहेत ते लिंक्ड आहेत आणि ते सोबतच इनहेरिट होतात. म्हणजे जर आय कलरचा जीन ड्रोसोफिलामध्ये घेतला तर तो व्हाईट आय असेल तर येलो बॉडीसोबत लिंक्ड आहे. त्याच्यामुळे जेव्हा व्हाईट आय असेल तेव्हा चान्सेस खूप जास्त आहेत की ते येलो बॉडीसोबत असणार आहे. आणि खूप कमी वेळा असा होईल की वेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये असेल, पण 100पैकी 1.3% ते तेवढंच रिकॉम्बिनेशन फ्रिक्वेन्सी होती. तर असे त्यांनी मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड दोन्ही क्रॉसेस करून टी.एच. मॉर्गनना त्यांनी असं कन्क्लूड केलं की मेंडल्स लॉज हे फॉलो होत नाही आहेत. इकडे ड्रोसोफिलामध्ये मेंडल्स लॉज फॉलो होत नाही आहेत. रेशिओज 9:3:3:1 मिळत नाही आहे त्यांना. पण त्यांनी लिंक्ड जीन्स आणि लिंक्ड जीन्सचं लिंकेज म्हणजे इनहेरिटन्स ऑफ दीज लिंक्ड जीन्स हे त्यांनी प्रपोज केलं आणि ते आता वर्ल्ड वाईड एक्सेप्टेड आहे. नंतर आपण काही आता जे लिंक्ड जीन्स आहेत ते सेक्स लिंक्ड आहेत, म्हणजे एक्स क्रोमोझोमशी लिंक्ड आहेत किंवा वाय क्रोमोझोमशी लिंक्ड आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहिले जे डिझिजेस एक्स क्रोमोझोम रिसेसिव्ह लिंक्ड आहेत. त्याच्यात हिमोफिलिया, ब्लीडर्स डिझीज आणि कलर ब्लाइंडनेस, पार्शियल कलर ब्लाइंडनेस रेड आणि ग्रीन कलरसाठी. तर हे 2 एक्झाम्पल्स आपण पाहिले जिथे हे हे क्रिसक्रॉस इनहेरिटन्स दाखवतं, म्हणजे ग्रँडफादर टू ग्रँडसन थ्रू द कॅरियर डॉटर असं त्यांचं इनहेरिटन्स पॅटर्न आहे. इथपर्यंत आपण कवर केलेलं आहे ऑलरेडी. आता फक्त थोडंसंच राहिलं आहे या चॅप्टरमधलं आणि ते आहे अजून डिझिजेसबद्दलच आहे. आता आपण सेक्स क्रोमोझोमशी जे लिंक्ड आहेत ते डिझिजेस पाहिलेत, त्यांच्याशी निगडीत जे डिझीज ते पाहिलेत. आता आपण जे ऑटोझोम्स आहेत म्हणजे जे नॉन सेक्स क्रोमोझोम्स आहेत त्यांच्या सोबत कुठले कुठले डिझिजेस असोसिएटेड आहेत ते पाहूयात. आणि त्याच्यानंतर आपण काही जेनेटिक डिसऑर्डर्स जे आहेत त्याच्याकडे लक्ष देऊयात की कुठले जेनेटिक डिसऑर्डर्स असू शकतात. सो आधी आपण ऑटोझोमल इनहेरिटन्स बघू की ऑटोझोमल इनहेरिटन्स काय. सो ऑटोझोम्स म्हणजे जे 22 पेअर्स आउट ऑफ द 23 पेअर्स, जे 22 पेअर्स उरतात सेक्स क्रोमोझोम वगळले तर त्यांना ऑटोझोम्स म्हणतो आणि ते खूप वेगवेगळे ट्रेट्स कंट्रोल करतं. तर हे जेव्हा ऑटोझोम्स जेव्हा इनहेरिट होतात ॲज इट इज फ्रॉम वन जनरेशन टू अनदर, काही चेंज नसताना, तर मग त्याला आपण ऑटोझोमल इनहेरिटन्स असं म्हणू शकतो. याच्यात पण डॉमिनंट आणि रिसेसिव्ह हे दोन्ही प्रकार याच्यात दिसून येतात. सो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स अदर दॅन द सेक्स लिंक्ड फ्रॉम पेरेंट्स टू द ऑफस्प्रिंग थ्रू द ऑटोझोम्स. याच्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर्स आपण बघतो ते विडो स्पीक एक कॅरेक्टर आहे, खूप कॉमन आहे विडो स्पीक. आपण जर आरशासमोर उभा राहिलो आणि तुम्ही जर तुमचे केस असे वर केले तर तुम्हाला दिसेल इथे जर पीक असेल
सो दॅट इज अ डॉमिनंट कॅरेक्टर. आणि काही जणांना हे पीक नसतं, त्याच्याऐवजी असं स्ट्रेट लाईन असेल, सो दॅट इज अ रिसेसिव्ह कॅरेक्टर. एक गोष्ट सांगते तुम्हाला, डॉमिनंट कॅरेक्टर म्हणजे नेहमी चांगला कॅरेक्टर आहे असं काही नाही आहे, आणि रिसेसिव्ह कॅरेक्टर आहे तो वाईट कॅरेक्टर आहे असं काही नाही आहे. डॉमिनन्स फक्त एवढंच इंडिकेट करतं की दॅट अलील एक्सप्रेस झालेला आहे, आणि रिसेसिव्हनेस एवढंच दाखवतं की तो अलील एक्सप्रेस झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये कुठेही वाईट मानून घ्यायचं किंवा का तसं काही त्याचा अर्थ असं काही होत नाही. सो फक्त हे की याच्यामध्ये एक्सप्रेस झाला आहे, माझ्यामध्ये तो एक्सप्रेस आहे, कोणामध्ये तो एक्सप्रेस नसेल. सो विडो स्पीक इज अ डॉमिनंट कॅरेक्टर, ऑटोझोमल कॅरेक्टर. रिसेसिव्ह ऑटोझोमल कॅरेक्टर्समध्ये काही डिझिजेस आहेत. फिनाईल किटोन्युरिया आपण बघणार आहोत. त्याच्यात काय होतं, सिस्टिक फायब्रोसिस, तुम्ही नाव ऐकून तुम्हाला माहिती असेल, फेमस डिझीज आहे सिस्टिक फायब्रोसिस. सिकल सेल ॲनिमिया तुम्ही ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं. विडो स्पीक म्हणजे काय, व्ही शेप हेअरलाईन दिसून येतं ऑन द फोरहेड, आणि असं दिसून येतं. हे बघा, इथे या लेफ्ट साईडच्या इमेजमध्ये विडो स्पीक आहे आणि राईट साईडमध्ये नाही आहे. विडो स्पीक इज ॲबसेंट. हे होमोझायगसमध्ये पण होऊ शकतं, म्हणजे कॅपिटल डब्ल्यू होमोझायगस डॉमिनंट, किंवा हेटेरोझायगस डॉमिनंट कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू यांच्यामध्ये पण विडो स्पीक दिसून येईल. रिसेसिव्ह असेल म्हणजे स्मॉल डब्ल्यू असेल तर विडो स्पीक दिसणार नाही. मेल अँड फिमेल दोघांनाही इक्वली चान्स आहे विडो स्पीक असण्याचा, इनहेरिटन्सचा. नेक्स्ट आपण बघूयात फिनाईल किटोन्युरिया. सो दिस इज अ ऑटोझोमल डॉमिनंट विडो स्पीक एक्झाम्पल आहे, आणि ऑटोझोमल रिसेसिव्ह एक्झाम्पल आहे तो फिनाईल किटोन्युरियाचा. आता फिनाईल किटोन्युरिया म्हणजे काय, इट इज अ इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. फिनाईल ॲलनिन नावाचं एक अमायनो ॲसिड आहे. तुम्ही मागच्या वर्षी सगळे अमायनो ॲसिड्स तुम्ही स्टडी केलेले आहेत, त्यांची नावं तुम्हाला माहिती आहे. तर फिनाईल ॲलनिन आणि टायरोसिन यांना कन्वर्ट करणारा एक एन्झाईम असतो. सो तो एन्झाईम जेव्हा नसतो तेव्हा आपल्याला फिनाईल किटोन्युरिया आहे असं आपण कन्क्लूड करतो. सो एक्सेस फिनाईल ॲलनिन जो आहे तो युरिनमधून पासआउट होतो, म्हणून त्याला फिनाईल किटोन्युरिया असं नाव दिलेलं आहे. सो हे बघा, होमोझायगस रिसेसिव्ह कंडिशन, आणि फिनाईल ॲलनिन इज नॉट कन्वर्टेड इट इज कन्वर्टेड इंटू टायरोसिन बाय द एन्झाईम फिनाईल ॲलनिन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम. पण जेव्हा हे फिनाईल ॲलनिन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम, जो की एक प्रोटीन आहे, जेव्हा तो प्रोड्यूस होत नाही तेव्हा फिनाईल ॲलनिन टायरोसिनमध्ये कन्वर्ट होत नाही. आणि जेव्हा फिनाईल ॲलनिन टायरोसिनमध्ये कन्वर्ट होत नाही, तर एक्सेस अमाऊंट ऑफ फिनाईल ॲलनिन आपल्या ब्लडमध्ये आणि आपल्या सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये तो ॲक्युम्युलेट होत राहतो, आणि फिनाईल ॲलनिन ॲक्युम्युलेट झाल्यामुळे तो युरिनमधून पासआउट होतो, आणि ब्रेन डेव्हलपमेंट जी आहे ती नॉर्मल राहत नाही, अबनॉर्मल ब्रेन डेव्हलपमेंट दिसून येतं. सो मेंटल रिटार्डेशन होण्याची शक्यता असते फिनाईल किटोन्युरियामध्ये. जर ऑफस्प्रिंग किंवा बाळाला जर फिनाईल किटोन्युरिया असेल तर मेंटल रिटार्डेशनचे चान्सेस असतात. सो दिस इज इक्वल अगेन बोथ मेल फिमेलमध्ये होऊ शकतं. ऑटोझोमल असल्यामुळे हे सेक्स लिंक्ड नाही आहे, त्यामुळे हे दोन्ही मेल फिमेलमध्ये होऊ शकतं. आणि स्किप जनरेशन म्हणजे ग्रँड फादरला असेल तर ग्रँडसनला मिळेल, म्हणजे मधल्या जनरेशनमध्ये तो नसणार आहे. हे याला कॉन्ट्रास्ट करून जर मला सांगायचं असेल तुम्हाला, तर हायपर ट्रायकॉसिसचा एक्झाम्पल होता, तो फक्त आणि फक्त मेल्समध्ये होता, राईट. एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ इन द पिना ऑर इयर, तर हे फक्त मेल्समध्ये होता. सो दॅट इज अ डिफरन्स. सेक्स क्रोमोझोमल इनहेरिटन्स आहे तो फक्त एका सेक्समध्ये दिसून येतं, पण हे दोन्ही सेक्सेसमध्ये इक्वल फ्रिक्वेन्सी 50-50 चान्सेस असतात. ओके, नेक्स्ट आपण बघूयात सेक्स डिटर्मिनेशन. आता आपल्या ह्युमन्समध्ये आपण ऑलरेडी खूप वेळा बोललेलो आहे की सेक्स डिटर्मिनेशन फिमेल असेल तर सेक्स क्रोमोझोम्स एक्स असेल, आणि जर मेल असेल तर सेक्स क्रोमोझोम्स XY असतील. पण बर्ड्समध्ये आणि हनीबीजमध्ये सेम फॉर्म्युला नाही आहे. बर्ड्समध्ये वेगळा सेक्स डिटर्मिनेशन असतो, आणि हनीबीजमध्ये वेगळा असतो. तर आपण ते पण बघणार आहोत की काय काय डिफरन्सेस आहेत सेक्स डिटर्मिनेशनमध्ये. सो सेक्स इज एस्टॅब्लिश्ड बाय दिस मेकॅनिझम. म्हणजे काय, जर सेक्स म्हणजे काय आपण म्हणतो इथे, सेक्शुअल फिनोटाईप म्हणजे जे एक्सटर्नल एक्सप्रेशन्स आहेत, जे कॅरेक्टर्स आहेत, ते या क्रोमोझोम्समुळे दिसून येतात. सो सेक्स इज नथिंग बट द सेक्शुअल फिनोटाईप.
काही स्पीशीजमध्ये मेल फिमेल ते एकाच ऑर्गॅनिझममध्ये असतात, त्याला आपण बायसेक्शुअल म्हणतो. जसं फ्लॉवर्समध्ये, प्लांट्समध्ये आपण बघतो बायसेक्शुअल किंवा मोनोशियस कंडिशन ज्याला म्हणतो, किंवा ॲनिमल्समध्ये असेल तर त्याला आपण हर्माफ्रोडाईट कंडिशन म्हणतो. म्हणजे मेल फिमेल सेक्स ऑर्गन एकाच ऑर्गॅनिझममध्ये आहे. त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये काय आहे की मेल किंवा फिमेल असं एकच ऑर्गॅनिझम असेल आणि त्याच्यामध्ये एकच टाईपचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असेल, आयदर मेल ऑर फिमेल, त्याला आपण युनिसेक्शुअल म्हणतो किंवा डायोशियस पण म्हणतो. प्लांट्समध्ये असेल तर डायोशियस. ऑब्व्हियसली ह्युमन बीइंग्स आपण युनिसेक्शुअल आहोत, म्हणजे एका इंडिव्हिज्युअलमध्ये आयदर मेल ऑर्गन्स असतील किंवा फिमेल ऑर्गन्स असतील, बारिंग एक्सेप्शन्स. तर याच्यामध्ये आपण बघूयात की मेलचे गॅमिट्स काय असणार आहेत, एक्स किंवा वाय. फिमेलचे असतील एक्स एक्स. फर्टिलाइज झाल्यावर 50-50% चान्स असतो की मेल असेल किंवा फिमेल असेल. का? कारण मेलमधून एक एक्स येणार, फिमेलमधून एक एक्स येणार. फिमेल इज जनरेटेड. मेलमधून एक एक्स गॅमेट, फिमेलमधून एक एक्स गॅमेट, फिमेल जनरेटेड. सिमिलरली मेलमधून वाय येणार गॅमेट, फिमेलमधून एक्स गॅमेट, सो मेल तयार होणार, वाय अँड एक्स. सो 50-50 म्हणजे 1:1 चान्सेस आहेत की मेल किंवा फिमेल प्रोड्यूस होण्याचे. सो इट इज एक्स 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 वाय टाईप. याच्यामध्ये आपण ऑलरेडी स्टडी केलं 23 पेअर्समध्ये 22 ऑटोझोम्स आणि 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम्स, दॅट इज आयदर एक्स एक्स इन फिमेल ऑर एक्स वाय इन मेल. होमोमॉर्फिक असं नाव आहे. का? कारण हे जे 2 एक्स क्रोमोझोम्स आहेत, होमो सेम, मॉर्फिक मॉर्फोलॉजी, त्यांची मॉर्फोलॉजी सेम असते, त्यामुळे ते होमोमॉर्फिक सेक्स क्रोमोझोम्स आहेत. आणि जिनोटाईप आपल्याला माहिती आहे 44 ऑटोझोम्स अँड 1 एक्स एक्स. आणि मेल असेल ते हेटेरोमॉर्फिक असणार आहे, कारण मेलमध्ये एक एक्स असतो आणि एक वाय असतो, रिमेंबर. त्यामुळे हे हेटेरो डिफरंट, मॉर्फिक मॉर्फोलॉजी, सो डिफरंट मॉर्फोलॉजी एक्स वाय. जिनोटाईप काय असणार आहे यांचा, 44 ऑटोझोम्स प्लस एक्स वाय. आता आपण बघूयात की यांचं जेव्हा सेक्स डिटर्मिनेशन असतं, जेव्हा प्रेग्नन्सी असते आणि सेक्स डिटर्मिनेशन असतं, तेव्हा वेदर द चाइल्ड, जेव्हा जे मूल होणार आहे ते मेल असणार आहे का फिमेल असणार आहे, हे कशावर डिपेंडेंट आहे, तर हे आहे डिपेंडेंट मेल गॅमेटवर. का? आपण बघूयात. मेल सेल्स, टेस्टिसमध्ये जर्म सेल्स असतात, ते डिप्लॉयड असतात आणि त्यांच्या स्पर्मॅटोजेनेसिस झाल्यानंतर आयदर 50% स्पर्म्स जे असतात ते वाय क्रोमोझोमसोबत असतात, 22 ऑटोझोम्स प्लस वाय क्रोमोझोम, आणि उरलेले जे स्पर्म्स आहेत ते 22 पेअर्स विथ एक्स क्रोमोझोम असणार आहेत. म्हणजे 50-50 दोन्ही याच्यामध्ये टाईप्सचे स्पर्म्स असणार आहेत. आणि एग सेल्स, जेव्हा डिप्लॉईड एग सेल्स असतात, जर्म सेल्स असतात ओव्हरीमधले, आणि ते जेव्हा एग्स प्रोड्यूस होणार आहेत, तेव्हा ते एग्स फक्त आणि फक्त एक्स क्रोमोझोम सोबत असणार आहेत. म्हणजे दे आर ऑल द सेम, देअरफॉर दे आर होमोगॅमेटिक. म्हणजे सगळे गॅमेट्स आहेत ते होमो म्हणजे सेम आहेत. आणि हेटेरोगॅमेटिक का? 50% गॅमेट्स जे असणार आहेत ते एक्स क्रोमोझोमसोबत असणार आहेत आणि 50% जे गॅमेट्स आहेत त्यांच्यामध्ये वाय क्रोमोझोम असणार आहे. सो oogenesis झाल्यानंतर एग्ज असणार आहेत विथ 22 ऑटोझोम्स अँड 1 एक्स क्रोमोझोम, 1 पेअर ऑफ एक्स क्रोमोझोम. पेअर विल बी स्प्लिट, म्हणजे एक एक्स एका एगमध्ये येईल आणि दुसरा एक्स दुसऱ्या एगमध्ये येईल. नाव फर्टिलायझेशनच्या वेळेस जेव्हा फ्युजन होईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये 2 चान्सेस असतात. आयदर 50% चान्स असेल की एक्स एक्स तरी होईल, जर स्पर्म विथ द एक्स जर फ्यूज झालं तर एक्स एक्स म्हणजे फिमेल तयार होईल, आणि स्पर्म विथ वाय जर फ्यूज झालं तर मेल तयार होईल, एक्स वाय तयार होईल. याच्यावरून आपण क्लिअरली कन्क्लूड करू शकतो की जे सेक्स डिटर्मिनेशन आहे ते मेलच्या स्पर्म्सवर डिपेंडेंट आहे आणि एग्जवर डिपेंडेंट नाही आहे. तर अशी चुकीची आधी कल्पना होती की बाळाचं जे लिंग आहे ते आईवर डिपेंड आहे. ॲक्च्युली ते नाही आहे, ते वडिलांवर डिपेंड आहे. जे स्पर्म्स फ्यूज होतील त्याप्रमाणे मेल किंवा फिमेल बेबी प्रोड्यूस होईल. दिस इज अबाउट ह्युमन्समध्ये असं सेक्स डिटर्मिनेशन दिसून येतं. आता आपण बर्ड्समध्ये बघूयात की बर्ड्समध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं. लक्ष द्या थोडं इथे. बर्ड्समध्ये सिम्पल भाषेत सांगायचं झालं तर एक्झॅक्टली आपल्यापेक्षा रिव्हर्स होतं. म्हणजे आपल्यामध्ये फिमेल आहे ती होमोगॅमेटिक आहे आणि मेल आहे हेटेरोगॅमॅटिक. याच्यामध्ये बर्ड्समध्ये फिमेल आहे हेटेरोगॅमॅटिक आणि मेल आहे होमोगॅमॅटिक. म्हणजे सेम टाईप ऑफ गॅमिट्स कुठे प्रोड्यूस होतात, मेलमध्ये, आणि डिफरंट गॅमिट्स जे आहेत ते फिमेलमध्ये प्रोड्यूस होतात. म्हणजेच जे एग ज्या
स्पर्मसोबत फ्यूज होतो, एग विल डिटरमाइन की मेल बर्ड असणार आहे का फिमेल बर्ड असणार आहे. फॉर एक्झाम्पल, हे जे झेड एग आहे, ओवा आहे, ते जर झेडसोबत फ्यूज झालं तर मेल बर्ड तयार होईल. पण जे डब्ल्यू एग विथ डब्ल्यू आहे, तो जर झेडसोबत फ्यूज झालं, मेल गॅमेटसोबत फ्यूज झालं तर फिमेल बर्ड प्रोड्यूस होईल. देअरफॉर बर्ड्समध्ये एक्झॅक्टली रिव्हर्स टाईप ऑफ सेक्स डिटर्मिनेशन आहे, दॅट इज कॉल्ड एज ZW ZZ, ऑपोजिट टू ह्युमन्स. तर याच्यामध्ये फिमेल हेट्रोक्रोमॅटिक 50% झेड क्रोमोझोम असतील आणि 50 क्रोमोझोम एग्जमध्ये डब्ल्यू क्रोमोझोम असेल. आणि मेल्समध्ये फक्त एकाच प्रकारचे स्पर्म्स असणार आहेत, झेड क्रोमोझोमवाले. सो दिस इज हाऊ बर्ड्समध्ये दिसून येतं. आता आपण बीजमध्ये, हनी बीजमध्ये बघूयात काय होतं. हनी बीजमध्ये इट इज हॅप्लो डिप्लॉईड असं नाव आहे याचं. हॅप्लो डिप्लॉईड काय? कारण फिमेल जी आहे ती डिप्लॉईड आहे 2N नंबर 32 आणि मेल आहे तो हॅप्लॉईड आहे N नंबर 16. आता जर गॅमिट्स फॉर्म व्हायचे असतील तर इथे ऑब्व्हियसली मिओसिस होणार आहे, म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन होणार आहे आणि N16 गॅमिट्स तयार होतील फिमेलमध्ये. मेलमध्ये N=16, पण इथे आता हे हाफ होऊ शकत नाही, त्यामुळे इथे रिडक्शनल डिव्हिजन होणार नाही. इथे इक्वेशनल डिव्हिजन म्हणजे मायटॉसिस होईल आणि मायटॉसिसनी गॅमिट्स फॉर्म होतील. म्हणजे जे मेल गॅमिट्स स्पर्म्स तयार होतात ते N16 मायटॉसिसमुळे तयार होतात. आणि नंतर जेव्हा हे फ्यूज होतात तेव्हा ऑब्व्हियसली डिप्लॉईड तयार होतो. जो डिप्लॉईड तयार होतो तो नेहमीच फिमेल डिप्लॉईड असणार आहे, म्हणजे मेल जो असतो तो कधीच डिप्लॉईड नसतो. आणि जो एक N16 गॅमिट असेल विदाउट फर्टिलायझेशन जो राहणार आहे एग, तो पार्थेनोजेनेसिसनी म्हणजे सेल डिव्हिजन होऊन तो ऑटोमॅटिकली N16 हॅप्लॉईड मेल तयार होईल. लक्षात आलं? जेव्हा फर्टिलायझेशन किंवा फ्युजन होणार आहे मेल आणि फिमेल गॅमेटचं तेव्हा डिप्लॉईड फिमेलच तयार होईल आणि जेव्हा फर्टिलायझेशन झालं नाही तेव्हा पार्थेनोजेनेसिसमुळे जे एग होतं दॅट विल डेव्हलप डायरेक्टली इन टू द हॅप्लॉईड मेल किंवा ड्रोन ज्याला आपण म्हणतो, ड्रोन बी. तर हे आता हे जे डिप्लॉईड फिमेल आहे याच्यामध्ये फूडवर डिपेंडेंट आहे की ती क्वीन बी बनणार आहे का वर्कर बी जे असतं ते स्टेराईल असतं. सो क्वीन बीला रॉयल जेली फूड जर दिलं तर दॅट बेसिकली लार्वीला जर रॉयल जेली दिलं तर दॅट लार्वी बिकम्स अ क्वीन आणि जर त्याला रॉयल जेली मिळालं नाही लार्वीला then दॅट बिकम्स अ वर्कर बी. सो it is haplodiploid kind, females diploid, males haploid, आणि they produce sperms by mitosis, males. Egg is fertilized by the sperm आणि मग diploid gets differentiated into worker or queen. सो डिप्लॉईड लार्वीला जर रॉयल जेली मिळालं तर क्वीन आणि नाही मिळालं तर वर्कर म्हणजे विच इज स्टेराईल आणि अनफर्टिलाइज डेव्हलप्स इन टू द मेल ऑर ड्रोन बाय पार्थेनोजेनेसिस. दॅट इज इट. हनीबीमध्ये असं सेक्स डिटर्मिनेशन होतं. आता आपण जेनेटिक डिसऑर्डर्सकडे वळूयात. यातले काही डिसऑर्डर्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. सो मेंडेलियन डिसऑर्डर्स कुठले आहेत? जे काही जीनच्या म्युटेशनमुळे किंवा चेंजमुळे झालेले आहेत. जीन सिक्वेन्समध्ये काही बदल घडल्यामुळे जे डिसऑर्डर्स असतात ते मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत. आणि क्रोमोझोमल डिसऑर्डर्स म्हणजे ज्यांच्यामध्ये क्रोमोझोम नंबरमध्ये फरक आहे. बेसिक क्रोमोझोम नंबर काहीतरी आयदर वाढलं आहे किंवा कमी झालं आहे तर क्रोमोझोमल डिसऑर्डर्स दिसून येतात. किंवा अरेंजमेंट ऑफ क्रोमोझोममध्ये काही फरक असेल, काही चेंज झालं असेल, बदल झाला असेल तर क्रोमोझोमल डिसऑर्डर्स दिसून येतात. मेंडेलियन डिसऑर्डर्स आपण खूप स्टडी केलेले आहेत ऑलरेडी. एक्झाम्पल्स बघा, थॅलेसेमिया त्यात आपण बघणार आहोत. सिकल सेल अॅनेमिया तुम्ही ऑलरेडी पाहिलं आहे. HbA इज द डॉमिनंट अलील, HbS इज द रिसेसिव्ह अलील. कलर ब्लाइंडनेस तुम्ही पाहिलेलं आहे. X⁻⁻C असेल तर डॉमिनंट अलील, X⁻⁻c असेल तर रिसेसिव्ह अलील. रिसेसिव्ह अलीलमुळे कलर ब्लाइंडनेस होतो. हिमोफिलिया X⁻H डॉमिनंट अलील, X⁻h रिसेसिव्ह अलील. रिसेसिव्ह अलीलमुळे हिमोफिलिया होतो. फिनाइलकिटोन्युरिया आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये फिनाइलॅलनिन इज नॉट कन्वर्टेड इन टू टायरोसिन. आता क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आपण जे बघणार आहोत त्याच्यात डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफेल्टर. ते काय आहे ते आपण नंतर बघूया आता पुढच्या स्लाईडमध्ये. त्याच्या आधी आपण मेंडेलियन डिसऑर्डरचा फर्स्ट टाईप आहे थॅलेसेमिया, त्याच्याकडे वळूयात. तुम्हाला माहिती आहे की आपल्या ब्लडमध्ये रेड ब्लड सेल्स असतात ज्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचा प्रोटीन असतो. हिमोग्लोबिन नावाच्या प्रोटीनचं स्ट्रक्चर असं आहे. ओके, हे रिप्रेझेंटेटिव्ह स्ट्रक्चर आहे. कळण्यासाठी सोपं म्हणून असं दाखवलं आहे.
याच्यात तुम्ही लक्ष द्या, तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की 2 बीटा चेन्स आहेत इथे, चेन 1 आणि चेन 2, आणि 2 अल्फा चेन्स आहेत, चेन 1, चेन 2. तर हे 2 बीटा चेन्स आणि हे 2 अल्फा चेन्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा फंक्शनल हिमोग्लोबिन तयार होतो. या कुठल्याही चेनमध्ये काही बदल घडला किंवा चेन व्यवस्थित फॉर्म झाली नाही तर हिमोग्लोबिन प्रॉपरली प्रोड्यूस होत नाही आणि आपलं ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ब्लडमधली ती कमी होते, कारण हिमोग्लोबिन कॅरी करतं ऑक्सिजन मॉलिक्यूल. हे त्याच्या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला एक Fe2+ म्हणजे आयर्नचं एक हे दिसतं इथे बघा. इथे आपलं ऑक्सिजन आणि हे जे बाइंडिंग जी कॅपॅसिटी आहे ते इथे असते हीम प्रोटीनमध्ये. सो या चेनमध्ये आपल्याला हे पण ऑटोझोमल आहे आणि हे रिसेसिव्ह ऑटोझोमल आहे. प्लस इट इज अ काइंड ऑफ मेंडेलियन डिसऑर्डर. याच्यामध्ये काय फरक आहे, सिकल सेल अनेमिया आणि थॅलेसेमियामध्ये फरक असा आहे की याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे क्वालिटेटिव्ह प्रॉब्लेम आहे की जो प्रोटीन सिंथेसाइज झाला आहे त्याची कॅपॅसिटी नाही आहे कॅरी करण्याची. सिकल सेल अनेमियामध्ये क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम आहे, म्हणजे जे RBCs प्रोड्यूस होत आहेत इंडिव्हिज्युअलमध्ये ते सगळे नॉर्मल RBCs नाही आहेत, काही जे आहेत ते सिकल सेल शेप होत आहेत. सो सगळे जे आहेत ते क्वांटिटेटिव्ह प्रॉब्लेम आहे ना, सगळ्या नंबर वाईज इश्यू आहे इथे सिकल सेल अनिमियामध्ये. ओके, सिम्पटम्स काय, अनिमियासारखंच आहे, म्हणजे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी आहे, पेल येलो स्किन, चेंज इन द साईज अँड शेप ऑफ RBC, ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये फरक पडतो आणि युरिन असतं ते डार्क कलर असतं. आता हे 2 अल्फा चेन जे आहेत त्यांना कोण कोड करतं, त्यांच्यासाठी 2 जीन्स आहेत, HbA1 आणि HbA2 हे 2 जीन्स आहेत जे क्रोमोझोम नंबर 16 नंबरवर ते प्रेझेंट असतात. आणि बीटा चेन पण 2 बीटा चेन आहेत. आता हे HbA1 आणि HbA2 यांच्यामध्ये जेव्हा कधी काही डिलिशन, काही पोर्शन जर काही पार्ट जर डिलीट झाला तर अल्फा चेन अफेक्ट होतो आणि अल्फा चेन अफेक्ट झाल्यावर अल्फा थॅलेसेमिया म्हणतो आपण त्याला. त्या टाईप ऑफ थॅलेसेमियाला अल्फा टाईप म्हणतो. आणि याऐवजी जर बीटा चेन काय आहे, सिंगल जीन कोड करतं, HBB नावाचं जीन आहे जे क्रोमोझोम नंबर 11वर प्रेझेंट आहे. या सिंगल जीनमध्ये जर म्युटेशन आढळलं, कुठेतरी जर म्युटेशन आढळलं तर बीटा चेन आहे तो अफेक्ट होतो आणि बीटा चेन अफेक्ट झाल्यावर त्या थॅलेसेमियाला बीटा थॅलेसेमिया असं नाव दिलं आहे. म्हणजे बेसिकली थॅलेसेमियाचे 2 प्रकार त्यांनी क्रिएट केलेत, अल्फा आणि बीटा, डिपेंडिंग अपॉन की कुठल्या जीनवर म्युटेशन किंवा डिलिशन झालेलं आहे. सो HBB जीनचं म्युटेशन असेल तर बीटा चेन अफेक्टेड. शेवटी पॉईंट असा आहे की एंड ऑफ द डे हिमोग्लोबिन ऑबनॉर्मल आहे आणि त्याच्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजनची पण गरज असू शकते पेशंटला. ओके, जेनेटिक असल्यामुळे त्याच्यावर काहीही क्युअर नाही आहे. ऑब्व्हियसली जेनेटिक असल्यावर ते इट इज व्हेरी डिफिकल्ट की काहीतरी क्युअर असेल त्याचं. नेक्स्ट ऑटोझोमल डिसऑर्डर जे आपण बघणार आहोत ते डाऊन सिंड्रोम आहे. याच्यामध्ये काय होतं, क्रोमोझोम नंबर 21चं ट्रायझोमी होतं, म्हणजे एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे तिथे ॲड होतो, एक्स्ट्रा कॉपी एक ॲड होते 21 नंबरला. आता हे कशामुळे होतं, जेव्हा गॅमिट फॉर्मेशन होतं आणि काही कुठे सेपरेशन व्यवस्थित झालं नाही गॅमिट फॉर्मेशनच्या वेळेस तर 3 क्रोमोझोम्स 21 नंबरचं क्रोमोझोम 3 वेळा दिसून येतं. सो टोटल क्रोमोझोम नंबर जे 46 असले पाहिजे त्याच्याऐवजी ते 47 दिसून येतात. हे बघा इथे 21 नंबरच्या याच्यात तुम्हाला दिसेल ट्रायझोमी. तर डाऊन सिंड्रोममध्ये सिम्पटम्स असेच आहेत की जे ऑफस्प्रिंग आहे त्याला ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल, फीचर्समध्ये चेहऱ्याचे फीचर्स थोडे वेगळे असतात, आईज स्लांटिंग, फेस इज अ लिटल स्मॉलर, हेड इज स्मॉलर, इयर्स आर स्मॉलर, टंग इज पॉइंटेड, कधी कधी टंग जीभ बाहेर असते, असे फेशियल याच्यामध्ये चेंजेस असतात आणि बेसिकली मेंटली ग्रोथ नसते, रिटार्डेशन असतं. ट्रायझोमी का होते, कारण मी सांगितलं की ऑटोझोम्स जेव्हा मिओसिसच्या वेळेस किंवा गॅमिट फॉर्मेशन मिओसिसच्या वेळेस जेव्हा सेपरेट होत नाही त्याच्यामुळे ट्रायझोमी होतं. याचं इन्सिडन्स जर स्त्री 45 वर्षांच्या नंतर जर प्रेग्नंट झाली तर याचे चान्सेस जास्त वाढतात डाऊन सिंड्रोमचे. मेंटल रिटार्डेशन माइल्ड किंवा मॉडरेट त्याचं स्पेक्ट्रम आहे, असं फिक्स नाही आहे काही. स्केलेटल डेव्हलपमेंट पुअर आहे. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये फोटोग्राफ पण दिलेला आहे.
शेवटचं जे आहे ते आता आपण हे ऑटोझोमल पाहिलं. ऑटोझोम्समध्ये जेव्हा डिसऑर्डर असेल तेव्हा सेक्स क्रोमोझोम्समध्ये पण डिसऑर्डर असू शकतं. जर सेक्स क्रोमोझोममध्ये डिसऑर्डर असेल तर पहिला एक्झाम्पल तुमच्या टेक्स्टमध्ये दिला आहे तो टर्नर सिंड्रोम आहे, जेव्हा 2 एक्सच्या ऐवजी एकच एक्स प्रोड्यूस होतो फिमेलमध्ये. सो दिसायला फिमेल असेल पण काही कॅरेक्टर्स जे आहेत ते अ, तेवढे वेल डेव्हलप्ड, फर्टिलिटी नसेल फिमेलची. याचं पण कारण त्याचे नॉन डिसजंक्शन, म्हणजे क्रोमोझोम जेव्हा गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस सेपरेट झाले नाही तर असा आता याच्यामध्ये सेक्स क्रोमोझोमचा प्रॉब्लेम आहे. सेक्स क्रोमोझोम सेपरेट झाले नाही तर 44 ऑटोझोम्स दिसून येतात आणि 2 एक्सच्या ऐवजी एकच एक्स दिसून येतं. दॅट इज टर्नर सिंड्रोम. दिसायला फिमेल असेल फिनोटायपिकली, शॉर्ट वेब्ड नेकवर वेबिंग असतं, लोअर हेअरलाईन, डेव्हलप्ड ओव्हरीज अँड ब्रेस्ट poorly developed, आणि लो इंटेलिजन्स. दीज आर द फीचर्स ऑफ टर्नर सिंड्रोम. आणि सगळ्यात शेवटी आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम, जिथे एक एक्स्ट्रा एक्स ॲड होतो. म्हणजे नॉर्मल मेलमध्ये XY असतं, पण क्लाइनफेल्टर सिंड्रोम ज्या मेलला आहे त्याला XXY. सो इट इज अगेन अ सेक्स क्रोमोझोमल डिसऑर्डर, एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम. कारण काय, तेच नॉन डिसजंक्शन. क्रोमोझोम्स जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हा सेपरेट झाले नाही व्यवस्थित, तर एक्स क्रोमोझोमच्या नॉन डिसजंक्शनमुळे XXY तयार होतो. सो फिनोटिपिकली जिनोटिपिकली 44 प्लस XXY. फिनोटिपिकली मेल आहे दिसायला, लाँग पण स्टेराईल असणार आहे, कारण गॅमिट्स फॉर्म होऊ शकत नाही. XXY असल्यामुळे गॅमिट फॉर्मेशन इज नॉट पॉसिबल. स्पर्मॅटोजेनेसिस होऊ शकत नाही, त्यामुळे मेल इज स्टेराईल. ओव्हरऑल मॅस्क्युलाईन डेव्हलपमेंट आहे, व्हॉईस हार्श असणार आहे, अंडर डेव्हलप टेस्टीस, लॉंग विथ टॉल विथ लॉंग आर्म्स. काही केसेसमध्ये ब्रेस्ट डेव्हलपमेंटसुद्धा दिसते. त्याला टेक्निकल टर्म आहे गायनेकोमास्टिया. स्टेराईल असणार आहेत हे मेल्स. शेवटी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन, एक व्हिडिओ आहे यूट्यूबवर, बियॉन्ड मेंडल नाव आहे त्याचं, अराऊंड हाफ एन आवरचं आहे, पण खूप छान त्यांनी पूर्ण स्टोरी मेंडलची डिस्कवरी ऑफ लॉज ते पूर्ण एंडपर्यंत जे आपण डिव्हिएशन्स बघतो मेंडल्स रेशोपासून, ते पूर्ण पार्ट कवर केलं. त्याच्यामध्ये क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स आहे, TH मॉर्गनचे क्रॉसेस आहेत, ती सगळी स्टोरी त्यांनी या व्हिडिओमध्ये कवर केली आहे. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही नक्की या व्हिडिओला बघा. आय थिंक तुम्हाला काही कॉन्सेप्ट जरी काही अडलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे कळलं नाही आहे, तर तुम्ही एक व्हिडिओ पाहिल्यानंतर मे बी तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. एकच आहे, या चॅप्टरमधले कॉन्सेप्ट तुम्हाला बेसिक्स जर क्लिअर झाले तर तुम्हाला पुढचं सगळं कळेल. त्यामुळे काही स्किप करू नका, ऑर्डर वाईज अभ्यास करा या चॅप्टरचा. थँक्यू सो मच.